मत्तै शुभवर्तमान याचा 8वा अध्यायाचे ध्यान. 8वा अध्यायामध्ये 34 वचन लिहून आहे आणि 34 वचनचे सारांश असे. 1 वचनपासून ते 5 वचनपर्यंत कुष्ठी रोगांना येशू ख्रिस्त बरे करणे. 5 वचनपासून ते 13 वचनपर्यंत जमादारांचे चाकरासे बरे करणे. 14 वचनपासून ते 17 वचनपर्यंत शिमोनची सासू व इतर पुष्कळ रोगी यांस बरे करणे. 18 वचनपासून ते 22 वचनपर्यंत शिष्य हो इच्छा माणसास लावण्याचे कसोटे. 23 ते 27 वचनपर्यंत वादळ शांत करणे आहे आणि त्याच्यानंतर 28 वचनपासून ते 34 वचनपर्यंत गधरेमधील भूतग्रस्त व्यक्तीला बरे करणे. 8वा अध्याय याचा पहिल्या वचनपासून आपण ध्यान करू. आपण बघतो का एक कुष्ठरोगी येशू ख्रिस्ताकडे येते आणि तो बरे होतो. डोंगरवरचे उपदेश येशू ख्रिस्तानं संपवले होते आणि डोंगरवरचे उपदेश देताना हा कुष्ठरोगी खाली बसून येशू ख्रिस्ताचे उपदेश ऐकत होते. ऐकण्याच्या द्वारा विश्वास वाढतो आणि विश्वास ख्रिस्ताच्या वचनच्या द्वारा वाढतो. रोमचे पत्र याच्या 10व्या अध्यायामध्ये लिहून आहे. डोंगरवर उपदेश करताना येशू ख्रिस्त हा कुष्ठरोगी संपूर्ण उपदेश येशू ख्रिस्ताचे ऐकले. त्या काळामध्ये कुष्ठी रोगांना गावाच्या बाहेर ठेवायचे. साधारण रीतीनं लोकांच्या मध्ये निवास करासाठी लोक त्या लोकांना स्वीकार नाही करायचे. त्या काळामध्ये हा रोग लागवडाचे रोग होते. त्या रोगींना गावाच्या बाहेर ठेवून त्या लोकांना अन्न पाठवायचे. कुष्ठरोगी म्हणजे त्या काळामध्ये लोकांना फार भीती होती. त्या काळामध्ये कुष्ठरोगांना कोणी स्पर्श नाही करायचे. लय व्यवस्थामध्ये कुष्ठरोगीविषयी लिहून आहे. कोणी पण कुष्ठरोगींना स्पर्श केले तर 7 दिवस ते लोक अशुद्ध राहायचे आणि आपल्या घरीच राहिले पाहिजे असे नियम होते. यासाठी हा कुष्ठरोग समाजामध्ये बाहेर ठेवण्यात आपल्याला दिसतो. एका काळामध्ये तो आपल्या घरीच राहायचे आणि समाजामध्ये राहायचे. बिमारीमुळे त्याला समाजाच्या बाहेर काढण्यात आले. मग तो डोंगरवरून उतरल्यावर लोकांचे थव्यांचे थवे त्याच्या मागे चालले. तेव्हा पहा एक कुष्ठरोगी येऊन त्याचे पाय पडून म्हणाले, प्रभूजी, आपली इच्छा असती तर मला शुद्ध करव्यास आपण शक्तिमान आहात. हे वचन तुम्ही बघले तर एक मोठी भीड येशू ख्रिस्ताचे मागे चालत होती. त्यानं डोंगरवर केलेले उपदेश फार आकर्षित होते आणि लोकांच्या हृदयाला तयार केले. लोकांचे हृदय देवासाठी तयार झाले. लोकांचे हृदय आध्यात्मिक झाले आणि हा प्रसंग ऐकल्यानंतर लोक त्याचे माग चालायला लागले. तो डोंगर उतरून खाली आला आणि लोक त्याचे माग आहे आणि कुष्ठरोगी त्याचे समोर आले. कुष्ठरोगीला पाहून तिथले लोक त्याच्यापासून दूर नाही पळाले आणि तो कुष्ठरोगी येऊन येशू ख्रिस्ताचे पाया लागले. पाया लागणे म्हणजे आराधना करणे.
15वा अध्याय 25 वचनमध्ये पण असेच पाया लागण्याचे आपण बघतो. कनान प्रांताच्या सिदोनमधून एक कनान स्त्री येऊन त्याचे पाया पडले असे लिहून आहे. पाया पडणे म्हणजे आराधना करणे. इथं त्यानं पाया पडले म्हणजे दीनता आणि विनंती करून राहिले. तो येशू ख्रिस्ताची आराधना करून राहिले आणि येशू ख्रिस्तानं त्याची आराधना स्वीकार केली. पाया लागणं फक्त देवाचे स्थापन केले पाहिजे. हा कुष्ठरोगी येशू ख्रिस्ताचे आराधना करून राहिले. फक्त देवच आराधनाचे पात्र आहे आणि येशू ख्रिस्त पवित्र शास्त्रामध्ये आराधनाचे पात्र झाले. आपली इच्छा असेल तर मला शुद्ध करव्यास म्हणजे तो इथं प्रार्थना करत आहे. तू मला शुद्ध करू शकते म्हणजे तो आपल्या विश्वासाची घोषणा करत आहे. इथं कुष्ठरोगी म्हणतो, माझी नाही परंतु देवा तुझी इच्छा पूर्ण हो. हा कुष्ठरोगी म्हणत आहे का मला बरे करासाठी औषध नाही, मनुष्य लोक नाही, परंतु प्रभू तू आहे. आता तुम्ही देवाचे पुत्र माझ्या समोर आहे आणि तुम्ही मला बरे करू शकते, पण कंडिशन का आहे? परंतु प्रभू तुझी इच्छा. आणि येशू ख्रिस्तानं आपल्या इच्छाला असे प्रगट केले का फार आश्चर्य वाटतो. या कुष्ठरोगांच्या विश्वासला तुम्ही बघा. तो येशू ख्रिस्तावर विश्वास करत आहे आणि तो म्हणत आहे का तू मला बरे करू शकतो. कारण त्याच्या विश्वासनं त्याला देवाचे जवळ आणले. येशू ख्रिस्तानं फक्त माझी इच्छा आहे शब्दानच नाही म्हटले, त्यानं त्याला स्पर्श करून म्हटले का माझी इच्छा आहे तू बरे झाले पाहिजे. त्यावर त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केले व म्हटले माझी इच्छा आहे शुद्ध हो. तेव्हाच त्याचे कुष्ठरोग जाऊन तो शुद्ध झाला. इथं वर्ड आणि ॲक्शन दोन्ही आहे. कुष्ठरोगाला कोणी स्पर्श करत नाही, पण येशू ख्रिस्तानं त्याला स्पर्श केले आणि म्हटले का माझी इच्छा आहे. दोन्ही मॅच झाले. इथं लय व्यवस्था याचा 14वा अध्यायामध्ये कुष्ठरोगीला याजक स्पर्श केले तर कुष्ठरोगी आणि याजक समाजापासून 7 दिवस त्या लोकांना बाहेर ठेवण्यात येत होते. तसेच येशू ख्रिस्तानं त्या कुष्ठरोगांना स्पर्श केले आणि तो आपल्या रोगापासून बरे झाले. येशू ख्रिस्त अशुद्ध नाही झाले, पण अशुद्ध असलेला व्यक्ती तो शुद्ध झाला. मग येशूनं त्याला म्हटले, संभाळ, कुणाला सांगू नको, तर जाऊन आपणास याजकाला दाखव आणि त्याचप्रमाणे पाठवे, म्हणून मोशेनं जे अर्पण नेमले आहे तो व्हाव. लेवीची पुस्तक याच्या 14वा अध्यायामध्ये याचे सर्व विवरण आहे. जुन्या करारामध्ये कुणाला कुष्ठरोग असले तरी तो प्रधान याजकाकडे जाऊन त्याचे परीक्षण करायचे. परीक्षण करताना त्याला कुष्ठरोगाचे फोड किंवा घाव असले आणि ते घाव कमी झाले तर तो बरे झाले याची घोषणा करण्याचे अधिकार प्रधान याजकाला होते. येशू ख्रिस्तानं त्या कुष्ठरोगींना बरे केले आणि त्या रोगीला पण कळले का तो बरे झाले. तर येशू ख्रिस्तानं म्हटले का तू धर्मशास्त्राच्या अनुसार जाऊन प्रधान याजकाला दाखव.
येशू ख्रिस्तानं केलेले हे कार्य लोकाला माहीत नाही झाले पाहिजे. लोकाला हे नाही कळले पाहिजे, याच्यासाठी तो इच्छा नाही केले. येशू ख्रिस्तानं कधीच आपली पब्लिसिटी नाही केली आणि त्याला हे आवडत नव्हते. कारण तो देवाचा देव आणि राजाचे राजा आहे. तो बरे नाही केले तर इतर कोण बरं करू शकते, आणि त्याच्याकडंच ते सामर्थ्य होती बरं करायची. बघा, इथे येशू ख्रिस्तानं बरे केले याचे समाचार कफरनहूममध्ये गेले. कारण कुष्ठरोगी अनेक लोकांना तो आपली गवाही साक्षी सांगितले असन. जमादार म्हणजे 100 सैनिकवर तो अधिकारी असतो. हा जमादार कफरनहूममध्ये राहत होते आणि याचा सेवक लकवेच्या द्वारा पीडित होता. मग येशू कफरनहूमस आल्यावर कोणा एक जमादारने त्याच्याकडे येऊन त्यास अशी विनंती केली की, प्रभूजी, माझ्या चाकरास पक्षघातानं अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे. तो त्याला म्हटलं, मी येऊन त्याला बरे करीन. तेव्हा जमादारनं उत्तर दिले की, प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोल, म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मी तब्यादार मनुष्य असून माझ्या स्वाधानी शिपाई आहेत. मी एकाला जा म्हटले तर म्हणते तो जातो, दुसऱ्याला ये म्हटले तो येतो, आणि आपल्या दासाला अमुक कर म्हटले म्हणजे तो ते करतो. हे ऐकून येशू आश्चर्य वाटले. आपल्या मार्ग आलेले तो म्हणाला. जमादार इथे तो आपल्या विश्वासला प्रगट करत आहे, आणि हे प्राधान्य उपदेश आहे याच्यामध्ये. कुष्ठरोगी विश्वासच्या द्वारा तो बरे झाले. यासाठी विश्वास करण्याच्या द्वारा येशू ख्रिस्त बरे करतो. येशू ख्रिस्तावर तर विश्वास केले तर बरे होतो, हा उपदेश कंटिन्यू झाला. हा उपदेश ऐकलेला जमादार विचार करूनच तो इथं विश्वासच्या द्वारा बोलत आहे. मी पण अधिकारमंदी हाव, माझ्याकडं पण सैनिक आहे. एकाला ये म्हणलं तर येतो, जा म्हणले तर जातो. येशू ख्रिस्ताला हे समजून आले, कारण जमादार येशू ख्रिस्ताच्या अधिकारला माहिती करून बोलून राहिले. त्याला याचे गरज नाही आणि त्याच्या घरी याचे गरज नाही. तो फक्त बोलले तरी होईल, हा अधिकार जमादारला समजून आले. येशू ख्रिस्ताला आश्चर्य वाटले. मी तुम्हास खच्चीत सांगतो, एवढा विश्वास मला इस्रायलीत अडकला नाही. म्हणजे हा जमादार इस्रायली नाही. हा जमादार अन्य जाती होते, आणि तो इस्रायली नसले तर इस्रायलीपेक्षा आपले विश्वासला जास्त प्रगट करून राहिले. आता तुम्ही सांगा, येशू ख्रिस्त यहुदी लोकांसाठी आले का विश्वासी लोकांसाठी आले? तो जात आणि धर्मासाठी नाही आले. यहुदी असले तरी चालेन, अन्य जाती असली तरी चालेन, त्याला विश्वास करणारे लोक पाहिजे होते. यासाठी यहुदीमधून विश्वास केलेले आणि अन्य जातीमधून विश्वास केलेले दोघे एकाच सारखे आहे, आपल्याला पवित्र शास्त्र साक्षी देतो. मी तुम्हाला सांगतो की पूर्वेकडून व पश्चिमेकडून बहुत लोक येतील, आणि अब्राहम, इसाक व याकोब
यांच्याबरोबर स्वर्गाच्या राज्यात बसतील. विश्वासी लोक येऊन देवाच्या राज्यामध्ये बसतो. मग जे राज्याचे वारीस आहे म्हणजे देवानं अब्राहामसोबत करार केलेले वारीस आहे. परंतु राज्याचे पुत्र बाहेरच अंधारीत टाकले जातील. तिथं रडणे वा दातखाने चालेल. अब्राहामची संतान राहिले तर चालेल नाही, विश्वास केले पाहिजे. स्वर्गाच्या राज्यातील राहतील. अब्राहामला विश्वासाच्या द्वारा स्वीकारण्यात आले. इथे भौतिक जाती प्राधान्यता येशू ख्रिस्तानं नाही दिली. विश्वास करणाऱ्या लोकांना येशू ख्रिस्तानं प्राधान्यता दिली. सर्व काळिक जीवन पाहिजे म्हटले तर विश्वासच्या बिना तुला ते जीवन नाही मिळणार. आपण विश्वासाच्या द्वारा आणि कृपाच्या द्वाराच आपले तारण होऊन राहिले. यासाठी विश्वास नाही करणारा देवाचे राज्याचे पात्र नाही होऊ शकत. कोणावर विश्वास ठेवले पाहिजे? येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवले पाहिजे. मग येशू जमादारला म्हणला, जा तू विश्वास धरल्याप्रमाणे तुला प्राप्त हो. त्याच घटीस तो चाकर बरा झाला. जमादारच्या विश्वासाच्या अनुसार येशू ख्रिस्त त्याचे घरी नाही गेले आणि तिथूनच त्यानं शब्द बोलले आणि जमादारचे सेवक तो आपल्या घरी बरे झाले. येशू ख्रिस्त येऊन त्यांना स्पर्श करून बरे केले. हा उदाहरण अनेक लोकांना साक्षी देतो. विश्वासाच्या द्वारा केलेली प्रार्थना रोगीला बरे करतो. याकूब याचा 5वा अध्यायामध्ये तुम्हामध्ये कोणी पण रोगी असेल तर प्राचीनला बोलवा आणि त्याला तेल म्हणून प्रार्थना केली तर विश्वासाच्या प्रार्थनाच्या द्वारा रोगी बरे होतील. यासाठी आपण प्रार्थना करताना विश्वासाच्या द्वारा प्रार्थना केली पाहिजे. आपण आपल्या भिंतीला विश्वासाच्या द्वारा येशू ख्रिस्ताकडे घेऊन गेले पाहिजे. आपण संदेह न करता विश्वासाच्या द्वारा येशू ख्रिस्ताले मागितले तर निश्चित न तो आपल्याला सर्वच देतील. आता याच कफरनहूममध्ये पेत्राची सासूबाई ज्वारना होती आणि तिला येशू ख्रिस्त उचलून तिला बरे केले. ती त्याचे हात पकडताच बरे झाले आणि नंतर ते सेवा करायला लागली. ताप, विषताप आणि व्हायरसवाले ताप तिला सोडून चालले गेले. तापेनं ती पीडित असलेली बरी होऊन त्याची सेवा करणं आरंभ केली. खाटेवर ती झोपून होती आणि येशू ख्रिस्तानं तिला स्पर्श केले आणि ती उठून बसली आणि येशू ख्रिस्ताची सेवा केली. येशू ख्रिस्तानं बरे केले. येशू स्पर्श केले तर बरे होतो आणि आपण येशूला स्पर्श केले तर आपण बरे होतो. येशूवर विश्वास करण्याचे द्वारा आपण बरे होतो. येशूचे इच्छाचे अनुसार आपण बरे होतो. मग संध्याकाळ झाल्यावर लोकांना बहुत भूतग्रस्तांना त्याच्याकडे आणले, कारण त्यानं शब्द दिले तर जमादारचे सेवक बरे झाले म्हणून माहीत झाले त्या लोकांना. तेच गाव आहे ना कफरनहूम. पेत्राची सासू पण त्याच गावामध्ये होती. येशू ख्रिस्ताचे संपूर्ण समाचार त्या संपूर्ण गावामध्ये चालले गेले.
मग संध्याकाळ झाल्यावर लोकांना बहुत भूतग्रस्त त्याच्याकडे आणले. तेव्हा त्यानं भूते शब्दानं घालिवले व सर्व दुष्टांना बरे केले. त्यानं स्वतः आमचे विकार घेतले आणि आमचे रोग व्हायले. असे जे यशिया संदिष्टाच्या द्वारा सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. यशियाची पुस्तक याचे 53 अध्याय 4 वचनमध्ये हे वचन आपल्याला बघण्यात मिळते. हे वचन मत्तई शुभवर्तमान पूर्ण झाले म्हणून इथे लिहून राहिले. आता आपण 18 वचन पासून बघू. मग येशूनं आपल्या सोबत लोकसमुदाय आहे असे पाहून त्यास पलीकडे जाण्याचे आज्ञा केले. काहून आज्ञा केले पलीकडे जायचे याचा साक्षी आपल्याला 28 वचन देतो. कारण त्या पलीकडे गदरेकरांचे देश आहे. तिब्रे समुद्राच्या पलीकडच्या भागेमध्ये आहे. त्या भागामध्ये 2 जण भूतग्रस्तांच्या माध्यमातून फार त्या लोकांना पीडा होऊन राहिली. येशू मसीला प्रार्थनामध्ये अगुवाई झाली. तेव्हा कोणी एक शास्त्री येऊन त्याला म्हणाला, गुरुजी, जेथे कुठे आपण जाल तिथे मी आपल्या मागे येईन. शास्त्री म्हणजे लेखनवर्त प्रकाशन टाकणारे लोक आणि हे फरसीमधून फार प्रतिष्ठित लोक होते. हे लोक यहुदी असले तर फार निष्ठानं आपले जीवन जगाचे. आत्मिक रीतीने फार अनुशासित लोक होते. या लोकांचे नाव फार प्रख्यात होते आणि हे लोक विशेष रीतीनं राहायचे. हा शास्त्री म्हणून राहिला, देवा तू जिथं जाशील मी तिथं तुझ्या मागे येईन. येशू ख्रिस्ताला त्याचं अंतरंग माहीत होतं. मी कोठे जाईन तरी तू कुठपर्यंत येईन. साधारण रीतीनं येशू ख्रिस्त या जगामध्ये असताना तो जिकडे जाय तिकडं फार लोक त्याचे मागं चालायचे. कारण येशू ख्रिस्त फार प्रख्यात झाले त्याचे उपदेश करताना आणि त्याचे कामा करताना. कारण येशू ख्रिस्ताच्या मागे चालेन तर अजून तो फार त्याला ज्ञान मिळणार असं त्याला वाटले. येशूनं त्याला म्हटले, खरोखरच बिडे व आकाशातील पाखरांस कोटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके ठेवायचे ठिकाणा नाही. कारण येशू ख्रिस्ताला स्वतःचे घर नव्हते आणि मी जिथं जाईन तू तिथं माझे मागं येत म्हणत आहे. मग त्याच्या शिष्यातील आणखी एक जागा त्याला म्हणाला, प्रभुजी, मला पहिले आपल्या बापाला पूर्वास जाऊ द्या. येशूनं त्याला म्हटले, तू माझ्या मागे ये आणि मेल्ह्यांचं आपल्या मेल्ह्यांचे पुरू दे. मेल्ह्यांना दफनवू दे. म्हणजे इथं एक अविश्वासीला दुसरे अविश्वासी दफनवू दे. विश्वासी लोक, तुम्ही माझ्या माग या. कारण येशू ख्रिस्त इथे मेल्ह्यांना लोकांना दफनवच्या विषयी त्याला काही विरोध आहे का? त्याला काहीच विरोध नाही. तू माझ्या मागे चालते म्हणल्यानंतर हे सर्व काय तुला सोडून दिले पाहिजे. इतर विषय म्हणजे रक्त संबंधित असलेले देवाच्या सेवामध्ये आड नाही आले पाहिजे.
यासाठी आजच्या काळामध्ये सेवक लोक आणि त्यांच्या कुटुंबामध्ये क्लॅश आले तर निर्णय कसं घ्यायचे आपल्याला समजून येतो. प्रभूच्या सेवाला प्राधान्यता दिल्यानंतर त्यानंतर शरीरच्या गोष्टीला ख्रिस्ता मागे चालणे म्हणजे सर्वात जास्त ख्रिस्ताला प्रेम करणे. बायकोपेक्षा, नवऱ्यापेक्षा, वडीलपेक्षा, आईपेक्षा, आपल्या कुटुंबापेक्षा सर्वात जास्त आपण येशू ख्रिस्ताच्या प्रेमला प्राधान्यता दिली पाहिजे. असे प्रेम न करणारा व्यक्ती त्याचे वारिस नाही होऊ शकत, त्याचे शिष्य नाही होऊ शकत, त्याचे सेवक नाही होऊ शकत. यासाठी मी आपल्या वडीलला दफनवून येतो म्हटले तर नाही, तू माझ्या मागं ये, ख्रिस्तानं म्हटले. पण तो त्याचा मागं नाही आले आणि तो निघून गेला. मग तो तारावर चढल्यानंतर त्याचे शिष्य त्याच्या मागं त्यात गेले. तेव्हा पहा, समुद्रात मोठे वादळ उठले. ते इतके की तारू लाटाने झाकू लागले. तो तार झोपून होता. बघा, ते लोक समुद्रातून जाऊन राहिले आणि याचा अगोदर येशू ख्रिस्तानं आपण पलीकडे जाऊ म्हणून आज्ञा दिले होते ना. त्यानं आज्ञा दिले, सांगितले नाही. यासाठी ते लोक जात असताना समुद्रामध्ये फार मोठे वादळ आले. तेव्हा ते त्याच्या जवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, प्रभूजी बचाव करा, आपण बुडतो. इथे आपण एक धडा शिकू. एक रोगाने असताना आणि तो बिमार असताना एक विश्वासीनं कधीच नाही म्हटले पाहिजे कमी नाश होणार. तू नाश नाही होणार, कारण येशू ख्रिस्त तुझ्या बरोबर आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये तुझे जीवन लपवून आहे. कोलोसाची पत्री याचा 3रा अध्याय 2 वचन आणि 3 वचन मध्ये तुमच्या जीवन येशू ख्रिस्तामध्ये देवानं लपवून ठेवले आहे. यासाठी आपला नाश नाही होईल. भौतिक रीतीनं आपण मेले तर पण आपला नाश नाही होणार. आपण आध्यात्मिक रीतीनं आपले पुनरुत्थान होऊन आपण देवासोबत मिळून देवासोबत आहो. तेव्हा त्यांस म्हणाले, अहो अल्पविश्वासी. येशू ख्रिस्तानं त्या लोकांना अल्पविश्वासी म्हटले, अविश्वासी नाही म्हटले. म्हणजे विश्वासी लोक परिपक्वतामध्ये आले पाहिजे. विश्वासामध्ये ते लोक संपूर्ण झाले पाहिजे. विश्वासमध्ये बलवंत झाले पाहिजे, बलहीन नाही. ख्रिस्तामध्ये बलहीन असलेले विश्वासी लोक अन्य जाती आणि जगामध्ये असलेले लोक त्यांच्यासारखे विचार करतो. आणि आपले विचार असे नसले पाहिजे. आणि आपले विचार असे असले तर आपण देवासोबत राहून नाश होणार असे म्हणणार. आता वर्तमानमध्ये या जगामध्ये पुष्कळ लोक कोविड-19च्या द्वारा पीडित होत आहे. परंतु ख्रिस्ती असलेला प्रत्येक व्यक्ती त्याला घाबरायची गरज नाही. पहिली गोष्टी, तुला बरे करणारे देव तुझ्या सोबत आहे आणि तो देव तुला बरे नाही केले तर तू त्याच्या राज्यामध्ये निश्चित जाणार. तुला घाबरायची गरज नाही. कोरोना तुला देवाजवळ घेऊन जाते, तू नरकात नाही जाणार. आज नाही तर काल आपण या जगाला सोडणारच आहे. इतकंच एक गोष्टी आहे का आपल्याला वाटले नाही तेव्हा आपले मृत्यू होतील तर
तसेच नाही, परंतु कधी आपल्याला वाटे नाही तेव्हाच आपली मृत्यू होतील. कधी कोटी दुर्घटना होऊ शकते, कधी हार्ट अटॅक येऊ शकते. एक ख्रिस्ती मृत्यूला घाबरले तर तो ख्रिस्ती कसे होऊ शकते? भौतिक मृत्यूला घाबरायची ख्रिस्ताला काही गरज नाही.